इकडे अग्नेय जसा त्याच्या केबिनमध्ये आला, समोरच्या व्यक्तीला सोफ्यावर इतक्या आरामात पसरलेलं बघून त्याच्या भुवया आकसल्या ना. कारण त्याच्या इथे येण्याची त्याला अपेक्षा नव्हती. विष्णू अग्नेयच्या चेहऱ्यावरचे ते थंड एक्सप्रेशन बघून इथे विष्णूने नकारार्थी मान हलवत त्याच्या समोर एक फाईल पकडली आणि परत सोफ्यावर पसरला. किती निवांत होता तो. जणू अग्नेयच्या या निर्विकार एक्सप्रेशननेही त्याला काही फरक पडला नाही. ती फाईल बघून इथे अग्नेयचे डोळे आपोआप बारीक होऊन त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं. हाव, त्याला तर हाच प्रश्न पडला आणि त्याने त्याच प्रश्नार्थक नजरेने विष्णूकडे पाहिलं. तसा विष्णूच्या नजरेसमोर काल संध्याकाळचा राघवेंद्रच्या केबिन मधला इन्सिडन्स आला. राघव, आय एम रिअली डिसअपॉइंटेड फ्रॉम यू. मी हा विचारही करू नाही शकत की तू इतकी इल्लीगल कामं करत होतास, ते पण माझ्यापासून लपवून. तू मला फक्त इतकंच सांगितलेलं की तुला मुलींचं खूप एक्स्ट्रीम ॲडिक्शन आहे, जे खूप वाईड लेवलचं असल्याने तुझी सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंटही चालू होती, ज्यातून आता तू कुठे कव्हर झाला आहेस. मग आता हे नवीन कांड कुठून उभा केला तू आणि का केलं तू हे सर्व? आज भलेही तू पोलिसांना पुष्कळ पैसा खाऊ घालून त्यांचं तोंड बंद केलंय, पण काय भरोसा उद्या ते परत येऊन तुझ्या जीवावर नाही उठणार म्हणून. विष्णू एका जिगरी मित्रासारखा राघवेंद्रवर चिडण्याचं पुरेपूर नाटक करत होता. याच्या ऍक्टिंगला बघून तर नावाजलेले ऍक्टरही रडून सोडतील. इतकं कोण कॅरेक्टर मध्ये घुसतं यार. पण त्याची चिडचिड समजून घेत इतका वेळ खाली झुकवलेली मान राघवेंद्रने वर घेतली. तसं त्याचं तोंड बघून क्षणभर विष्णूही चपापला. कारण त्याचे डोळे भलेही लाल असले तरी त्याच्या ओठांवर एक खूप भयानक हसू होतं. असं हसू जे न बोलताही खूप काही सांगून जात होतं. विष्णू, हू टोल्ड यू की मी त्यांची तोंड फक्त पैशाने बंद केलेत? असं बघायला गेलं तर ते आता परत कधीच त्यांची तोंड उघडणार नाहीत. कारण ती तोंड परमनंट बंद करायचेही खूप सारे ऑप्शन आहेत माझ्याकडे. राघवेंद्रच्या बोलण्याचा रोख समजताच इथे विष्णूचे डोळे सताड मोठे झाले आणि तो अडखळत 2 पावलं मागे झाला. खरंच तो विसरला होता की समोरची केस पूर्ण गॉन आहे ते. राघवेंद्र, नाऊ डोंट यू डेअर टू डू एनिथिंग रॉंग विथ एनीवन. आधीच इतक्या सगळ्या कांडमधून पैसे देऊन का असेना क्लोजर मिळालंय तुला. मग आता का परत नवीन गोष्टी ऍड करायच्या आहेत तुला? विष्णूने तर डोक्यावर हात ठेवून सोफ्यावर बसूनच घेतलं. यार, या अग्नीच्या कृपेने हात बांधलेत माझे, नाहीतर या रत्ताळ्याला इथल्या इथे गाडायलाही मला कितीसा टाइम लागणार आहे. पण हा साला डॅश इतकं सगळं करून याचं मरण अजूनच भयानक करत चाललाय. बाबा, एक वेळ माझ्या हाताने मरण आलं तर कमी वेदनेचा मृत्यू तरी भेटेल, पण जर त्या यमाच्या हातात सापडलास तर तुझी हाडंही भस्म होण्यापासून राहणार नाहीत. विष्णूचं तर आता राघवेंद्रला बघून रक्त जास्तच उसळायला लागलं होतं. विष्णू, काम डाऊन माय बॉय. मी आता असं काहीच करणार नाही जेणेकरून मी जास्त प्रॉब्लेम मध्ये अडकेन. सो जस्ट रिलॅक्स. तू फक्त ही सगळी मेस क्लीन कर. मी बाकी डिझास्टर थिंग जरा समेटून आलो. राघवेंद्र विष्णूच्या खांद्यावर हात थपथपावत रागात बाहेर निघून गेला. तसा इथे विष्णू अलर्ट झाला. हाच टाइम होता त्याच्याकडे ती फाईल शोधण्याचा, ज्यात त्या मुलींबद्दल काही पुरावा असेल आणि कदाचित त्याला मिळालेली हीच शेवटची संधी होती. त्याने एक नजर त्या समोर पसरलेल्या फाईलच्या पसाऱ्याकडे पाहून सोफ्यावरून उठताना त्याच्या वॉचचं रेड कलरचं बटन दाबलं आणि तो उठून बळबळच आवरू लागला. पण ह्या क्षणी तो खूपच अलर्ट होता. आवरेपर्यंत तो त्या पूर्ण केबिनचा नजरेनेच मुणायचा करत होता.
इतक्या वर्षात त्यालाही राघवेंद्रची हाईट जागा काही मिळाली नव्हती. तो आवरतच होता की अवघ्या पुढच्या 40 सेकंदात त्याच्या वॉचची रेड लाईट ऑन झाली. तसा विष्णू लगेच स्टार्ट झाला. हा सिग्नल होता त्या केबिन मधला एकूण एक सीसीटीव्ही पुढच्या 5 मिनिटांसाठी बंद झाल्याचा. आता त्याच्याकडे फक्त 5 मिनिटं होती हे जाणून त्याने आधी पटकन त्या केबिन मधले सगळे पर्सनल ड्रॉवर आणि कबड पिंजून काढायला सुरुवात केली. त्याला कुठेच काही भेटत नव्हतं, म्हणून तो मोठे मोठे श्वास घेत रागाने केस गच्च हातात पकडून वैतागतच होता की त्याचं लक्ष राघवच्या चेअर खालच्या टाईल्सवर गेलं, जी त्याला काहीशी उचलल्यासारखी वाटली. त्याने पटकन चेअर बाजूला करून तो ती टाईल्स चाचपडतच होता की त्याचा संशय खरा ठरला. तो एक सिक्रेट सेक्टर होता आणि त्याच्यावर सदैव राघवची चेअर असल्याने कोणाचंच लक्ष देखील तिकडे जाण्याचा प्रश्न यायचा नाही. अरे वा राघव, वाटतो तितका मूर्ख नाहीस तर तू, पण माझ्या इतका हुशारही नाहीस याचंच तर दुःख आहे. विष्णूने पटकन ती टाईल्स बाजूला करताच त्याच्या आत त्याला एक लॉकर दिसला, जो फक्त पासवर्डनेच ओपन होऊ शकत होता. इतक्या वर्षात विष्णूला राघवेंद्रचे सगळे पर्सनल लूप माहीत असल्याने त्याने काहीसा विचार करून पासवर्ड टाकलं आणि पुढच्या क्षणी विष्णूच्या ओठांवर विजयी हसू पसरलं. विष्णूचा ऐकून अग्नेय खोल विचारात पडला. का कुणास, पण काहीतरी खटकत होतं त्याला. विष्णू, आय थिंक हा त्याचा ट्रॅप आहे. त्याने जाणून बुजून ही फाईल तुझ्यापर्यंत पोहोचवलीये. बट वाय? इतका मोठा पुरावा तुझ्या हाती देण्याचं काय कारण असेल? अग्नेय आता पुरता गंभीर झालेला. कुठली तरी कडी त्याच्या हातातून सुटत होती. अग्नी, जर असं असतं तर आतापर्यंत त्याने माझ्यावर काहीतरी ऍक्शन घेतलीच असती. काल इव्हिनिंग पासून तो माझ्याशी आधीसारखा अगदी नॉर्मलच बिहेव करतोय. विष्णूही आता अग्नेयच्या बोलण्याचं गांभीर्य समजून अलर्ट झाला. नो विष्णू, ही इज अ राघवेंद्र. तो नेहमीच पाठून वार करतो, त्यामुळे समोरून तो कायम सर्वांशी इतका काही स्वीट वागतो की त्याला मोका भेटताच तो त्याची खेळी खेळेल. जर त्याने स्वतःहून तुझे रस्ते मोकळे केले तर नक्कीच त्याला तुझ्या मागे कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल. म्हणजे मिस्टर राघवेंद्रला मी हवे आहे. अग्नेयच्या ओठांवर यावेळी तिरकस हसू पसरलं, पण त्याचं हसू खूपच खुंची होतं. जणू शिकार स्वतः शिकारीच्या तावडीत अडकते बघून त्याला खूपच मजा येत होती. ओ राघवेंद्र, व्हॉट यू थिंक? असे चाइल्डलिश गेम खेळून तुम्हाला समोर आणू शकतोस तर इथे चुकतोय तू. हा अग्नेय अग्निहोत्री त्याच्या मर्जीशिवाय कोणाची सावली ही स्वतःवर पडू देत नाही. तर तुझी नजर तर खूप लांबची गोष्ट. अग्नेयाने गालात तिरकस हसतच त्याची खुर्ची क्रॉस करत एक नजर विष्णूवर टाकली, तर त्याच्याही ओठांवर डेव्हिल स्माईल होती. मे बी हिज ब्रेन इज नॉट इवन मॅच्युअर दॅट मच. विष्णूलाही राघवेंद्रच्या मूर्खपणाची कीवच आली. त्याने अग्नेय आणि त्याच्या पंटरला खूपच हलक्यात घेतलेलं वाटतं. अरे बाबा, तू स्वतःला कितीही मोठा वाघ समजत असलास तरी अग्नेय या जंगलचा तो बब्बर शेर होता, जो एका वारातच त्याच्या शिकारीला असं काही निस्तनाबूत करून टाकायचा की त्याचे तर साधे अवशेषही नाही भेटायचे. विष्णू, ते काही असलं तरी तुला आता अलर्ट राहावं लागेल. त्याची नेक्स्ट स्टेप नक्कीच खतरनाक असणार. बट येस, जोपर्यंत तो फर्स्ट मूव घेत नाही, वी डोंट हॅव एनी चॉईस. वी हॅव टू वेट. सो डोंट बी ओव्हर स्मार्ट. अग्नेयच्या बोलण्यावर विष्णूने डोळे फिरवले. इनडायरेक्टली त्याला अग्नीकडून वॉर्निंगच भेटली होती की तो काही कांड करू नाही शकत म्हणून. इथे संध्याकाळी आरवची ऑफिसमधून आल्यापासून सर्वांवर चिडचिड होत होती आणि त्याचं कारण फक्त त्यालाच माहीत असल्याने
त्याला स्वतःचा अजूनच राग येत होता. आपण खरंच इतके कमजोर आहोत का, या विचारानेच मन पेटलं होतं त्याचं. आणि त्याची झड रागात बाकी सगळ्यांवर निघत होती. व्हॉट दी हेल, तुम्हाला साधी एक कॉफी बनवता येत नसेल तर एकदाच काय ते तसं सांगा, पण विनाकारण हे असं काहीतरी बनवून माझं डोकं भडकवायचं काम करू नका. आरवने त्या कॉफीचा कप इतक्या काही जोरात टीपॉयवर आदळला की त्यातली कॉफी ही खाली पडली. पण तो स्टाफ मात्र घाबरून मागे झाला, कारण आरवला रागात क्वचितच कोणी जास्त पाहिला असेल. त्याचा स्वभाव अग्नेयच्या अगदी अपोजिट होता. छोट्या छोट्या गोष्टीत चिडणाऱ्यातला नव्हताच तो मुळी. पण आज त्याला इतकं भडकलेलं बघून आता मात्र सुवर्णा आणि आजी सोबत मोठी काकी ही काही काळजीत त्याच्याकडे पाहू लागली. आरू, राजा काय झालंय, काय इतका चिडतोय? अग्नी काही बोलला का तुला? सुवर्णाला तर तिच्या या आगाऊ पिल्लाची काळजी दाटून आली. नेहमी या घराला हसवणारा तो आज स्वतःच गंभीर झालेला. ते बघून पूर्ण स्टाफच्याही चेहऱ्यावर काळजी दाटून आली. आल्यापासून साहेब त्या सोफ्यावर फुगून बसलेले. अजून फ्रेश व्हायलाही तो गेला नव्हता. नित्याही तिच्या रूम मध्येच होती, त्यामुळे तिला खाली नेमकं काय चाललंय ह्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. आणि त्याला सांभाळून घेणारी त्याची गोड वहिनीही स्टडीमध्ये तिचा फोन राहिला म्हणून तो आणायला परत गेलेली. म्हणून तर खाली याची आरेरावी चाललेली ना, नाहीतर त्याच्या वहिनीसमोर हे तिचं खूप गुणाचं बाळ होतं. मॉम, मी काय लहान आहे का भाई काही बोलल्यावर रडत बसायला? सुवर्णाच्या बोलण्यावर आरवने तोंड गोळा करत तिच्याकडे बघितलं. सध्या त्याच्या भाईपेक्षा तरी कितीतरी जास्त राग त्याला स्वतःवरच येत होता. कारण नित्याच्या आजच्या वागण्यावरून त्याला इतकं तर जाणवलं होतं की तिला त्याला घेऊन काहीच फिलिंग्स नव्हत्या ते. म्हणून तर ती 1 वीकसाठी त्याच्यापासून दूर ट्रिपला जायला इतकी हॅपी होती ना. नाहीतर तिचं त्याच्यापासून लांब जाण्याच्या विचाराने दिवसभर इथे त्याचा जीव मात्र जायचाच बाकी राहिलेला. पण त्या मॅडम तर खुशाल त्यांच्या सोशल अकाउंटवर शॉपिंगचे फोटो पोस्ट करत बसल्या होत्या. आणि तिची ती एक्साइटमेंट बघून त्याचं डोकंच फिरलं होतं. म्हणूनच आता त्याने स्वतःहून बॅकवर्ड होण्याचं ठरवलं होतं. ज्याचा त्याला त्रास होत असल्याने तो स्वतःवरच पुरता इरिटेट झालेला. अरे वा, तुला आज साक्षात्कार झाला का की तू आता लहान नाही राहिलास ते? मग नेहमी काय ऑफिसमधून आल्यावर अग्नीच्या पापाचा पाडा वाचत बसतोस? तो नेमकं काय झालंय काहीच सांगत नसल्याने आजीचाही लटका राग वर डोकावू लागला ना. तरी म्हटलं, इतक्या गहन संभाषणात आपल्या आजीबाई गेल्या कुठे? त्यात विषय जर आरवचा होता तर त्यांना तर बोलल्याशिवाय चैनच पडणार नव्हती. म्हातारे, उगाच आता नसते विषय काढून माझी चिडचिड वाढवू नको. मी काही बोलतोय का तुला? आरवचा किंचित चढलेला आवाज बघून इथे आजी नेहमी सारखी त्याच्यावर डाफरणार की, आरव, ही काय पद्धत झाली माझ्या आईशी बोलायची? ती तुझ्यापेक्षा वयाने किती मोठी आहे हे विसरला का तू? की मी आता तुमच्या दोघांतला अंतर तुला दाखवून देऊ? अचानक आलेल्या त्या गंभीर आणि तितक्याच रागीट आवाजाने सगळ्यांचं लक्ष पायऱ्यांवर गेलं. तर मोठे काका नजरेत भरमसाठ राग आणून आरवकडेच खाऊकी गिळून नजरेने बघत होते. आज सगळ्यांनाच माझ्याच डोक्यावर नाचायचं आहे वाटतं. त्यांना आलेलं बघून आरवने डोळे फिरवले. त्याला हा माणूस अजिबात आवडत नव्हता. पण फक्त त्याच्या मॉमकडे बघून तो आणि अग्नी शांत बसायचे. अरे दादा, जाऊ दे रे, अजून लहान आहे तो. आणि वहिनीच्या अतिलाडानेच थोडा आगाऊ झालाय. नेहमीप्रमाणे देविकानेही मधातच येत काड्या टाकल्या.
ते बघून इथे आरवच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. एक दिवस या बाईलाही तो एका काडीनेच पेटवून टाकणार होता यात काहीच शंका नव्हती. आधी तर होणारी सासू म्हणून त्याने एखाद वेळेस तिला सोडूनही दिलं असतं, पण आता ही बया सासू होणार की नाही यावर त्यालाच शंका असल्याने तो आता हिला पेटवायला जास्त विचार नक्कीच करणार नव्हता. पहिली गोष्ट तर हा सगळा एक्स्ट्राचा ड्रामा का चाललाय त्याला स्वतःलाही कळत नव्हतं. त्यात विनाकारण देविकाचं त्याच्या मॉमला मध्ये आणणं त्याला अजिबात आवडलं नाही. देविका, अगं असं काही नाही आहे. तो जस्ट नुकताच ऑफिस मधून आलाय म्हणून थकल्यामुळे त्याची जरा चिडचिड होतीये. सर्वजण आरवला बोलतायत बघून सुवर्णाला भरपूर वाईट वाटलं. आधीच तिचं लेकरू कुठल्या तरी गोष्टीला घेऊन डिस्टर्ब होतं, त्यात ही दोघं उगाच त्याच्यावर चढत चाललेली. वहिनी, तू आताही त्याला उगाच पाठीशी घालत आहेस. भले तो थकला असेल पण म्हणून आईशी असं बोलणार का? देविकाचं इतकं उत्तू जाणारं प्रेम बघून इथे आजीच्याच किडनीत 2 अटॅक आले असतील. देविका, त्याचं सोड ग. आमच्या दोघांमध्ये ही बाचाबाची तर रोजचीच आहे. पण तू कोणाला तरी नीट बोलण्याच्या गोष्टी शिकवतीये. हे काय बाई मला पटेना. म्हणजे शेवटचं तू तुझ्या आईशी कधी नीट आणि प्रेमाने बोललेली हे तुला तरी आठवतंय का? आजीच्या या टोमण्यावर देविकाने रागातच दात ओठ खाल्ले. या बाईला माझी आई असूनही दुश्मन व्हायचीच काय घाई असते तेच मला कळत नाही. देविकाचा श्वास आता रागाने भरून आलेला. आई, अगं असं काय करतीये? देविका त्याला चांगल्या 4 गोष्टी समजवतीये तर तू तिलाच उलटून बोलत आहेस. लहान असल्यापासून तुम्ही त्याच्या प्रत्येक चुका पोटात घालत आला आहात. त्याच्या प्रत्येक चुकीच्या मागण्याचंही समर्थन करत आलात. का? तर त्याच्या डोक्यावर बापाचं छत्र नाही म्हणून. अरे पण तुमच्या ह्याच लाडाने इतका शेफारलाय ना तो. काका आता रागात तावातावाने बोलतच सुटलेले की त्यांचं ते एक वाक्य ऐकून खवळलेल्या आरवने त्याच्या बाजूचा फ्लॉवर पॉट उचलून इतक्या काय जोरात जमिनीवर आपटला की त्याचे तुकडे नुकत्याच आलेल्या अग्नेयाच्या पायाखाली करकचून चिरडले गेले. पण पहिल्या मजल्यावरून हा तमाशा बघणाऱ्या नित्यासोबत सियाचेही डोळे काठोकाठ भरून आले. मग काय वाटतं तुम्हाला? अग्नेयाने ते सर्व ऐकलं असेल का? आणि ह्यानंतर नक्की कोणता मोठा तमाशा होणार आहे? पण इथूनच या स्टोरीचा टर्निंग पॉइंट स्टार्ट होतोय हे मी आवर्जून सांगतेय. त्यामुळे इथून तर या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा. आणि आजचा हा भाग कसा वाटला हे तर तुम्ही मला कमेंट करून सांगाच. पण पुढच्या थरारक भागासाठी किती उत्सुक आहात तेही कळवा. आणि आवडला असेल तर लाईकही द्या आणि भरपूर लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा. कारण आता लवकरच या स्टोरीच्या सोबत अजून एका स्टोरीचा पोस्टरही रिलीज होतोय. त्यामुळे तुम्ही त्यासाठी उत्सुक आहात की नाही हे ॲटलिस्ट तुमच्या सबस्क्रिप्शन वरून तरी कळेल मला.